नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. कापसाच्या भावात मागच्या काही दिवसांमध्ये चांगली सुधारणा दिसून आली आहे. राज्यातच नाही तर देशातही अनेक बाजारांमध्ये कापसाचा बाजारभाव 8,000 रुपयांच्या पुढे सरकला. देशात तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याचा आधार, त्याचा सपोर्ट आपल्या कापसाच्या बाजाराला मिळतोय. केवळ कापसालाच नाही तर सरकीला देखील चांगला आधार आहे. मग नेमका अशा कोणत्या घडामोडी घडत आहेत, युद्धाचा नेमका आपल्या कापसाच्या बाजारावर काय परिणाम होतोय, वेगवेगळ्या देशांमध्ये सध्या जे वातावरण आहे, हवामान आहे, पावसाची जी स्थिती आहे, त्यामुळं कापूस बाजारामध्ये नेमका कसं बदल घडताना दिसतोय याचाच आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करूयात आपल्या कापसाच्या बाजारभावापासून. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे देशातल्या बहुतांशी बाजारांमध्ये आता कापसाचा बाजारभाव हा हमीभावाच्या पुढे सरकलेला आहे. आता निश्चितच आजही काही खेडा खरेदीमध्ये किंवा काही छोट्या मोठ्या बाजारांमध्ये कापसाचा भाव 8,000 रुपयांपेक्षा कमी दिसतोय. परंतु बहुतांशी बाजारांमध्ये जिथं कापसाची गुणवत्ता चांगली आहे त्या कापसाला सध्या 8,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. राज्याभर जर आपण विचार केला तर राज्यामध्ये सध्या सरासरी बाजारभाव 8,100 ते 8,700 रुपयांच्या दरम्यान आज होता. देशभरामध्ये देखील कापसाचा बाजारभाव याच पातळीच्या दरम्यान आहे. आता ज्या कापसाची गुणवत्ता कमी आहे किंवा छोट्या बाजारांमध्ये जिथं कापसाची आवकच कमी आहे अशा ठिकाणी सध्या आपल्याला बाजारभाव हा कमीच दिसतोय. त्यामुळं इथं संभ्रम निर्माण होण्याची गरज नाही आहे की आमच्या भागामध्ये सध्या कापूस बाजारभाव कमी आहे आणि काही बाजारांमध्ये कापूस बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आता निश्चितच ज्या बाजारांमध्ये आवक चांगली आहे आणि जिथं गुणवत्ता चांगली आहे त्या बाजारांमध्ये आपल्याला सध्या चांगली सुधारणा दिसून येते. केवळ कापसाच्याच नाही तर सरकीच्या बाजारभावाला देखील चांगला आधार मिळतोय. आपण सुरुवातीला सरकीचं बाजाराचं बघूया की नेमके बाजारभाव काय मिळतात. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये खाद्यतेलाची आयात करत असतो. गरजेच्या जवळपास 60 ते 65% खाद्यतेल आयात केलं जातं. सध्या परिस्थिती अशी आहे की युद्धामुळं एकतर आयातीचा वाहतुकीचा खर्च वाढला आहे, कंटेनरचा खर्च वाढला आहे, त्यासोबत विम्याचा खर्च वाढला आहे आणि आयात महाग होते. त्यासोबतच आयातीला उशीर देखील होतोय. देशामध्ये सध्या खाद्यतेलाला चांगली मागणी आहे आणि या मागणीमुळं सगळ्याच खाद्यतेलाचे भाव वाढले. सोया तेल असेल, सूर्यफूल तेल असेल, पाम तेल असेल किंवा सरकी तेल असेल, या सगळ्या तेलांचे भाव वाढलेले आहेत. आता तेलाचे भाव वाढले, दुसरीकडं सरकीच्या पेंड्याला देखील चांगली मागणी आहे. सोया पेंड्याचे दर देखील चांगले आहेत आणि एकंदरीतच तेलबिया पेंड्याला मागणी असल्याचा सपोर्ट आपल्याला सरकीच्या पेंड्याला मिळतो आहे. सरकीच्या पेंड्याचा भाव देखील टिकून आहे आणि यामुळं सध्या सरकी आजही आपल्या बाजारांमध्ये जवळपास 4,000 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. आता सरकीला देखील त्याच्या गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतो आहे. म्हणजे काही सरकी 4,000 विकले जाते तर जी गुणवत्तेची सरकी आहे ती 4,500 विकली जाते. म्हणजेच काय, सरकीचा बाजारभाव टिकून आहे आणि याचा आधार आपल्या कापसाच्या भावाला मिळतो आहे. आता वळूयात कापसाच्या बाजारभावामध्ये नेमकी सुधारणा का दिसून आली. तर त्यामध्ये जसं आपण मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये देखील आढावा घेतला होता की सध्या कच्च्या तेलाचे भाव वाढलेले आहेत. म्हणजेच इराण आणि जे काही पश्चिम आशियातले देश आहेत त्या देशांमधून सध्या कच्च्या तेलाची वाहतूक किंवा निर्यात थांबलेली आहे. यामुळं बहुतांश देशांमध्ये कच्च्या तेलाची टंचाई निर्माण झाली. ही टंचाई निर्माण झाल्यामुळं कच्च्या तेलाचे भाव वाढलेले आहेत. कच्च्या तेलाचे भाव आपण बघितले की जवळजवळ 60 ते 70% दरम्यान वाढलेले आहेत. आता कच्च्या तेलापासून जे पॉलिस्टर तयार होतं, ज्याला आपण मानवनिर्मित कापड म्हणतो, त्याचे भाव वाढलेले आहेत आणि त्यामुळंच कापसाला देखील मागणी येते. कापसाला देखील अचानक उठाव वाढू लागला. मार्च महिन्याच्या सुरुवातीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये कापसाचे बाजारभाव दबावत होते. जवळपास 60-62 सेंट प्रति पाऊंडच्या दरम्यान बाजार खेळत होता. परंतु जसं जसं कच्च्या तेलाचे भाव वाढत गेले, पॉलिस्टरचे भाव वाढत गेले, तसं तसं कापसाला मागणी वाढत गेली. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील कापसाचे भाव वाढलेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा बाजारभाव आपल्याला 67 ते 70 सेंटच्या आसपास गेल्या आठवडाभरामध्ये खेळताना दिसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे बाजारभाव हे टिकून राहण्याची दाट शक्यता, किंबहुना सध्याची पातळी कापूस बाजारभाव ओलांडेल किंवा तोडेल अशी देखील शक्यता व्यक्त केली जाते. म्हणजेच काय, आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव आपल्या देशातल्या बाजारभावापेक्षा स्वस्त होता. त्यामुळे 11% आयात शुल्क असताना देखील आपल्या देशामध्ये आयात सुरूच होती. परंतु आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील भाव वाढलेत, पॉलिस्टरचे भाव देखील वाढलेले आहेत. त्यामुळं भारताच्या कापसाला आणि रुईला चांगला उठाव मिळतो आहे. कापूस आणि रुईची निर्यात देखील चांगल्या प्रमाणात सुरू आहे. आपल्या शेजारच्या चीन, बांगलादेश, व्हिएतनाम या देशांमध्ये निर्यात सुरू असल्याचं निर्यातदारांनी सांगितलं आहे. या सगळ्या कारणांमुळं आपल्याला कापूस बाजारामध्ये सध्या सुधारणा दिसून येते. त्यातल्या त्यात यंदा देशातलं उत्पादन हे कमी झालेलं होतं आणि त्यामध्ये आता सध्या वापर वाढताना दिसतोय आणि यामुळं भाव वाढले आहेत. दुसरीकडे अमेरिकेतलं जे वातावरण आहे, तिथला जो पावसाचं प्रमाण आहे ते सध्या अनेक कापूस उत्पादक भागांमध्ये कमी असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचा देखील आधार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस दराला मिळतोय असं जाणकारांचं म्हणणं आहे. आता डॉलरचं मूल्य गेल्या मागच्या काही दिवसांमध्ये जे 95 रुपयांच्या आसपास पोहोचलं होतं ते आता 93 रुपयांच्या आसपास पोहोचलं. म्हणजेच काय, रुपयाच्या जे काही मूल्य आहे
जी काही किंमत आहे त्याच्यामध्ये देखील डॉलरच्या तुलनेमध्ये काहीसे चढ उतार होत आहेत आणि या सगळ्या घडामोडींचा परिणाम देशातल्या कापूस बाजारात दिसून येतोय। कापसाचे बाजारभाव सुधारलेले दिसून येत आहेत। आज अकोट बाजारामध्ये जवळपास 8,900 रुपयांच्या दरम्यान कापसाला उच्चांकी भाव मिळाला। केवळ राज्यातच नाही तर आपला शेजारचा तेलंगणा असेल, कर्नाटक असेल किंवा गुजरात असेल, या राज्यांमधल्या देखील काही बाजारांमध्ये जिथं गुणवत्तापूर्ण कापसाची आवक झाली होती त्या कापसाला देखील चांगला भाव मिळाला होता। आता या सगळ्या घडामोडींमुळे सध्या देशामध्ये कापसाचे भाव वाढलेले आहेत। त्याला प्रमुख जो आधार मिळतोय तो म्हणजे युद्धामुळे जे काही पॉलिशरचे भाव वाढलेत त्याच्यामुळे जी मागणी होती ती अचानक कापसाकडे आली आणि कापसाचा आपल्या देशामध्ये सध्या पुरवठा कमी आहे। अमेरिकेमध्ये सध्या कापसाची लागवड सुरू आहे आणि चीनमध्ये देखील कापसाचा पुरवठा कमी होता। आतापर्यंत पॉलिशरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता आणि पॉलिशर महाग झाल्यामुळे कापसाला अचानक मागणी आली आणि याचा आधार मिळतोय। त्यामुळे जर युद्ध जास्त वेळ लांबलं गेलं, जर तेलाची टंचाई किंवा तेलाची उपलब्धता अशीच कमी राहिली तर मात्र कापसाच्या भावातली तेजी चांगली टिकून राहील। पण जर समजा कापसाचं आता युद्ध संपलं, तेलाचे भाव पुन्हा कमी झाले, पॉलिशरचे भाव कमी झाले तर मात्र कापसाच्या दरामध्ये पुन्हा करेक्शन येऊ शकतं। आता आणखीन एक अहवाल जे आपलं इंटरनॅशनल कॉटन ॲडवायझरी कमिटी आहे त्यांनी एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला 31 मार्च रोजी। त्यामध्ये असं म्हटलं की 2026-27 म्हणजे जो नवीन हंगाम सुरू झाला आहे आंतरराष्ट्रीय, त्या हंगामामध्ये जागतिक कापूस उत्पादन हे 4% कमी राहणार आहे। त्यांनी असं सांगितलं गेले वर्षभर सगळ्याच देशातल्या कापूस उत्पादकांना कमी भाव मिळाला, त्यातल्या त्यात जी काही अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळं कापूस लागवडीसाठी काढणीसाठी काही अडचणी येऊ शकतात, शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला नव्हता। या सगळ्या परिस्थितीमुळं कापसाची लागवड जागतिक पातळीवर म्हणजे सगळ्याच कापूस उत्पादक देशांमध्ये कमी अधिक प्रमाणात कमी होऊ शकते असं या कमिटीचं म्हणणं आहे। समितीने आपल्या अहवालामध्ये असं देखील म्हटलं की कापसाचं उत्पादन जरी 4% कमी होण्याची शक्यता असली तरी कापसाचा वापर मात्र टिकून राहील। कारण जर समजा युद्ध जास्त काळ लांबलं गेलं आणि जर तेलाचे भाव टिकून राहिले तर पॉलिशरचे भावसुद्धा वाढीवर राहतील आणि याचा आधार कापसाच्या बाजाराला मिळू शकतो। कापसाचा जो व्यापार आहे तो व्यापार जवळपास 2.5% वाढू शकतो असं देखील या समितीचं म्हणणं आहे। या समितीने सांगितलं की चीन, भारत, अमेरिका या महत्त्वाच्या देशांमध्ये लागवड शेतकरी कमी करू शकतात। इतर पिकाकडं की जसं सोयाबीन आहे किंवा मका आहे की ज्याच्यामध्ये लागवडीचा आणि काढणीचा खर्च कमी आहे अशा पिकांकडे शेतकरी वळू शकतात असं देखील या समितीचं म्हणणं आहे। आता अमेरिकेमधल्या कापसाची लागवड सुरू आहे त्यामुळे नेमकं त्याच्या लागवडीच्या आकडेवारी लगेच पुढे येणार आहे, परंतु आपल्या भारतामध्ये जून-जुलै महिन्यामध्ये कापसाची लागवड सुरू होईल। परंतु यंदाचा जर आपण शेतकऱ्यांचा कल पाहिला तर हा कल आपल्याला या महिनाभरात किंवा पुढच्या महिनाभरामध्ये दिसून येईल की नेमकं शेतकरी कापूस लागवडीकडेच वळणार आहे की त्या इतर पिकांकडे शिफ्ट होतात। जर पाऊस वेळेवर आला, चांगल्या पावसाचा अंदाज असेल तर शेतकरी कापूस पिकाला प्राधान्य देऊ शकतात असं काही जाणकारांचं म्हणणं आहे। काही जाणकार शेतकऱ्यांनी देखील सांगितलं। आता भारतातल्या नेमकी लागवड किती होईल हे आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये हळूहळू स्पष्ट व्हायला लागेलच। त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारामधले जो काही आता अहवाल आला आहे त्यानंतरच आपल्याला कळेल की इंटरनॅशनल कॉटन कमिटीनं जे काही सांगितलं त्यानुसार आपल्या भारतामध्ये घडतं का, लागवड कमी होते का, उत्पादन कमी होतं का, हे पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसायला सुरुवातच होईल। आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस बाजारात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याचा आपल्या देशातल्या बाजारावर देखील परिणाम होतोय, तसंच युद्धाचा देखील परिणाम होतोय। या सगळ्या पातळ्यांवर पुढच्या टप्प्यात नेमका काय घडामोडी घडतील, त्याचा काय परिणाम आपल्या बाजारावर होऊ शकतो याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।